मला तर पहिलं वाटलं ही झेंडावंदन करते हे बघ, अशी पुढे असते का कधी? कुठेच मावना हाती हाती विधावना, विधावना. ऐकत नाही अडावणे असं कथावना. कंटिन्यू सपन बघत हे मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येई Nice, तुझंच nice. ओटीर. नमस्कार, मी मानसी सावंत आणि अभिजात मराठी फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ताच तुम्ही मगाशी बघितलात की आम्ही कुठे आहोत, गेस करा. मीच सांगते. आम्ही आज आलो आहोत कलर्स मराठी या चॅनलवरील मी जिंकून घेईन सारं या सिरियलच्या सेटवरती, आणि आज आपण त्या कलाकारांसोबत खूप गप्पा गोष्टी करणार आहोत, खूप धम्माल करणार आहोत. तर बघा आता पुढे काय होतं. नमस्कार, मी मानसी सावंत आणि अभिजात मराठी फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी तुम्हाला मगाशीच म्हणालेले ना की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मी कुठे आली आणि कोणासोबत आता बसले, तर कलर्स मराठी सिरियलवरील मी जिंकून घेईन सारं या सिरियलमधले सगळे कलाकार माझ्यासोबत आहेत, आणि आपण गुढीपाडवा स्पेशल छान फोन ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासोबत करणार आहोत. तर गाईज, आर यू एक्सायटेड? Yes. तर बघा, आता बघूयात आपल्या आवडत्या कलाकारांना काय काय माहित आहे ते. अच्छा, तर मला सांगा, गुढीपाडवा आहे म्हणजे अर्थात नवीन वर्ष, तर तुमचा काही संकल्प एकेकाने सांगा. माझ्याकडे काय गेलास पहिल्यांदा माहित? सगळीकडे बघितलं ना. आणि साकेत दादा तसं गुढीपाडवायचा संकल्प आता एवढाच करेन की या मालिकेत छान काम करीन आणि मालिका जास्तीत जास्त लोकांना कशी आवडेल, कसं छान माझं कॅरेक्टर होऊ शकेल याचा प्रयत्न मी करीन. या गुढीपाडव्यानिमित्त, गुढीपाडवा आपण विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारतो, तर आम्ही आमच्या सिरियलचा शुभारंभ या महिन्यात होतोय. सो ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आणि गुढी उभारून आम्ही आमची मालिका प्रेक्षकांच्या हाती सुपूर्त करू. वा क्या बात. छान. सुंदर. छवी, काय संकल्प सांगशील? तर केला आहे ऑलरेडी, पण असं म्हणतात की आपले संकल्प आधी सांगू नयेत. हम्म. सो सिक्रेट संकल्प आहे, पण Secret जसं शांतासारखे secret संकल्प. नाही, पण जेन्युअनली सिरियल सुरू झाली आहे याच महिन्यात, ज्या महिन्यात गुढीपाडवा आहे. त्यामुळे अर्थातच आम्ही सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही सगळीच टीम आमची रेडी आहे आणि खूप उत्सुक आहे. आणि जसं मी नेहमी म्हणते, जशी छवी नेहमी म्हणते की तिला सगळं जिंकून घ्यायचं आहे, तसंच आम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे सगळ्या प्रेक्षकांना जिंकून घ्यायचं आहे. हा सगळ्यात मोठा संकल्प आहे आमचा. वा, छान. क्या बात आहे. येस, मी साकेत? मी मी अनिकेत. मी संकल्प वगैरे यामध्ये मोस्टली फार बिलीव्ह करत नाही. असं माझं असं काही नाही आहे की नवीन वर्ष आहे तर संकल्प. माझ्यासाठी एव्हरी इयर नवीन असतो, वेगळा असतो. माझ्या हाती जे कुठलं काम असलं दरवर्षी, ते काम मी खूप मनापासून करायचा प्रयत्न करतो. दरवर्षी जे नवीन नवीन लोक माझ्या आयुष्यात येतात त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड असतं. सो यावर्षी पण खूप छान काम आणि खूप छान माणसं आजूबाजूला आहेत माझ्या. सो त्यांच्याबरोबर ऑफकोर्स या जे काही माझं आता काम हातात आहे, आमची सिरियल मी जिंकून घेईन सर. सो खूप मेहनतीने प्रामाणिकपणे छान काम करायचं आहे, आणि छान को आर्टिस्ट, चांगले मित्र भेटलेत, त्यामुळे त्याचा वेगळा आनंद आहे आणि त्याची वेगळी उत्सुकता आहे जी कामात रिफ्लेक्ट होणार आहे. सो बस त्याच्यासाठी एक्सायटेड आहे. क्या बात आहे. Yeah. मी कियारा. आता सगळं जर सांगितलंच आहे या लोकांनी, तर मी एवढं सांगेन की मला खूप रील्स करायचे आहेत, फोटोज काढायचे आहेत, सेल्फी काढायचे आणि माझे फॉलोअर्स वाढवायचे आहेत, आणि सगळी माणसं तर चांगली भेटलीच आहेत. Nice, nice, nice. तुम्ही आता अर्थात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि प्रेक्षकांना ही सिरियल खरंच आवडू दे आणि भरभरून प्रेम तुम्हाला मिळू देत. पण याच्या आधी तुम्ही कोणती प्रोसेस केलात त्याच्याबद्दल काही सांगाल का? म्हणजे आता हा तुमचा एकत्रित वेगळा अनुभव आहे, पण तुमच्यापैकी कोणीतरी सांगा आम्हाला की तुमच्या आधीच्या प्रोसेस बद्दल, की त्याच्यात आणि याच्यात काय तुम्हाला वेगळ्या गमती जमती like या सिरियल रिगार्डिंग म्हणतेस की याच्या आधीचा कामाला घेऊन काम आधीच? लाईक कसं सांगू, म्हणजे की आता गेली 8-10 वर्ष मालिका करतोय. सो ऑफकोर्स प्रत्येक मालिकेचं कॅरेक्टर आणि त्याची स्टोरी लाईन सगळंच वेगळं असतं. सो त्यामुळे त्याचं प्रिपरेशन आणि त्याच्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात, नो डाऊट. आजूबाजूची लोकं वेगळी असतात, को ॲक्टर्सचा अप्रोच वेगळा असतो. सो ऑलटुगेदर सगळंच चेंज होतं. सो असं स्पेसिफिक असं काही सांगता येणार नाही मला आत्ता, पण मी माझी प्रत्येक कामं खूप मनापासून एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. त्याला माझ्या कॅरेक्टर, जे कुठलं माझ्याकडे कॅरेक्टर आलं आहे त्याला जस्टिस देण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यासाठी खूप वेगवेगळी पद्धत असते.
कधी कधी काहीतरी वाचून होतं, कधीतरी काहीतरी कुठलं तरी बघून होतं, कधीतरी कुठलं तरी गाणं ऐकून पण होतं. यू नेव्हर नो त्याचं मोटिवेशन कुठेही सापडू शकतं. सो तो प्रोसेसचा भाग आहे. सापडतं ते कुठेतरी कधीतरी ते फक्त को ॲक्टर्स बरोबर कुठला तरी सीन करताना पण सापडतं. सो डिपेंड्स. ते असं स्पेसिफिक असं काही नाही आहे. आता मी बिकॉज खूप तुम्हाला- या चौघांकडे पण येते. हां, मला सांगा इथला कुठला गमतीशीर एखादा किस्सा आहे की तो घडला आता या प्रोसेसमध्ये तुमच्या शूटच्या दरम्यान, की तुमच्याबद्दलच आपण रोज गमतीच करतो म्हणजे बऱ्यापैकी गमती होतच त्यातली असतात. अशी गंमत जी आमच्यासोबत शेअर करताना काही संकोच वाटत नाही? कायच गंमत सांगूया. म्हणजे इतक्या झाल्यात की आठवतच नाहीये. नाही, झाल्या सांगण्यासारख्या कुठल्या त्या काय गमती झाल्या आपल्या सेटवरती. ऍक्च्युली शूटिंग जेव्हापासून सुरू झालंय ना तेव्हापासून आम्ही एक तर काय असतं, पहिले काही एपिसोड्स किंवा पहिले काही दिवस असे असतात की खूप काम असतं किंवा रोज आम्हाला शूटिंग करायचं असतं. पण त्यामध्ये आम्ही एकमेकांशी पहिल्या दिवसापासून आमचा चांगला बॉन्ड झाला असल्याने आम्ही हसत खेळत मजा करतच आम्ही सगळं शूटिंग करतोय. पण असा किस्सा किंवा काहीतरी हे असं काहीतरी घडलंय की त्यामध्ये आम्ही असं अजून तरी मला वाटत नाही की असं घडलंय. ओके. सांगण्यासारखी अशी गमतीशीर किस्सा असं काही. अच्छा, झालं, कियाराला हा मला आठवलं, झालं, झालं. कियाराला आठवलं. मी इथे बसले होते, मला हे दोघं जण येऊन बोलले की तुझा पॅकअप आहे, तुला माहिती आहे का? हा झालंय ना. हो, आम्ही दोघं आलो. हो. तुझा पॅकअप आहे. डायरेक्टर सर म्हणाले की पॅकअप आहे, तुला बोलले नाहीत का सर? तर म्हणाले नाही नाही, जा 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 जाऊन बघ जा. मी जाऊन विचारलं तर माझा पॅकअप नव्हता, काहीच नव्हतं. हे लोक प्रँक हा, करत होते prank आणि केलंय. नंतर कळलं मला. सो मला कळालंय की हे लोक प्रँक करतात माझ्यासोबत. सो मी नाही, आता आता काय माहिती का कियारा, खरं तर आपलं आता हे क्रुशियल एपिसोड्स आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे आम्ही जरा शांत आहोत. जर 2-3 महिन्यानंतर तू ये इंटरव्ह्यू घ्यायला मग मजाच मजा आहे. सेटल मग अजून शाळा सुरू झालेली नाही, आता फक्त बोर्ड लावला शाळेचा त्यामुळे बघा सावध राहावं लागेल. हा, मग तू लहान आहेस ना सगळ्यात कियारा. छवी तू काय सांगशील? किस्स्यांबद्दल तर नाही, पण गमती जमती आमच्या खूप होत आहेत. म्हणजे रोज डे 1 पासून आमचं खूप सुंदर आणि छान बॉन्डिंग झालंय सगळ्याच आर्टिस्ट सोबत. म्हणजे फक्तच भेटून नव्हे तर सीन करताना सुद्धा, म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट सोबत प्रत्येकाचे जे पहिले सीन झालेत, इवन माझं अनिकेत सोबत जो सीन झाला, माझा साकेत सोबत जो झाला, किंवा बाय्यजी सोबत जो सीन झाला, त्या प्रत्येकासोबत सीन करताना एक वेगळं बॉन्डिंग तयार झालंय. त्यामुळे गमती जमती खूप घडतात सेटवर सगळ्यांसोबतच. सो या, आणि आता जसं अमित म्हणाला तसा की अजून बोर्ड लागला आहे, तर आता बघूयात. आणि हे दोघं जरा मस्तीखोर आहेत, गोड पण आहेत, पण तितकेच मस्तीखोर सुद्धा आहेत. थँक्यू सो मच. सपोर्टिव्ह पण आहे. या ऑफकोर्स सपोर्टिव्ह सुद्धा आहेत. त्यामुळे तू आता काही दिवसांनी आलीस तर तुला आणखी किस्से सांगायला मिळतील. किस्सा असं नाही, पण खूप गोड गोष्ट आमच्या सेटवर घडली पहिल्या काही दिवसात. ते म्हणजे महिला दिन खूप छान साजरा झाला आमच्या सेटवर. नाईस. आणि हा संचित नव्हता त्यावेळेस, पण त्या दिवशी पहिल्यांदा असं झालं की जेव्हा मी गुलाबाची फुलं दिली महिला दिनाच्या निमित्तानं, त्याच्या बदल्यात मला रिटर्न गिफ्ट मिळालं. क्या बात आहे. की आमच्या सेटवर आमच्या आजूबाजूला चांगले पुरुष आहेत याचं ॲप्रिशिएशन या मुलींनी केलं. आणि एक छान कार्ड लिहिलं आमच्या सगळ्यांच्या नावाने, आणि आम्ही ते आमच्या रूममध्ये ते पेस्ट केलंय. ते तू नंतर दाखवू शकतेस प्रेक्षकांना. आणि अमृता जी शांभवीचं कॅरेक्टर करते, तिने ऑर्चिड्स आणले होते, त्यांनी सगळ्यांना ऑर्चिड्स दिले. सो तो अख्खा दिवस कियाराने पण इतके सुंदर कार्ड्स तयार केले होते. म्हणजे ते कार्ड्सची पूर्ण आयडिया ती कियाराची होती. ती कार्ड्स पण तू दाखवशील त्यांना. मी मेकअप रूम Makeup room मध्ये cards आहेत. फ्रॉक वगैरे बनवून प्रॉपर इतकी कला खूप गोड. आणि सुंदर ते केली, तो दिवस आमचा इतका छान सेलिब्रेट झाला ना विमेन्स डेचा. आणि त्यावेळेस असं नव्हतं की विमेन्स डे, त्या दिवशी मेन दोघांचाही डे सेलिब्रेट झाला. सुंदर सुंदर. म्हणजे खरंच प्रेक्षकांना पण शिकायला मिळेल की अर्थात फक्त मुलींचं कौतुक नको, त्यावेळेला जे मुलं सन्मान करतात स्त्रीचा त्यांनाही अप्रिसिएशन केलं पाहिजे. येस, तुम्ही काहीतरी म्हणत होता. नाही, मी काही तो नव्हता त्या दिवशी. मी त्या दिवशी नव्हतो. पण मला त्यांनी पण फोन आम्ही केलेला, miss केलं त्याला खूप, आणि त्यांनी call मला केला. व्हिडिओ कॉल केला होता आणि मी सगळं बघितलं ते. आणि त्या लेटरवर माझं पण नाव आहे ऑफकोर्स. सो मला छान वाटलं आणि आम्ही ते लावलंय आत. सो या नाईस. आता आपण गेम खेळणार आहोत. आवय. मी तुम्हाला गाणं ऐकवणार, एखाद्या 2 लाईन, तर तुम्हाला कंटिन्यू करायचं. पण टीम हा. आता कशी, तुम्हा दोघांची टीम तुम्हा दोघांची, किंवा आता तुम्ही असं बसा रिअल. कसं आहे, गाणं कम्प्लीट करायचं. हा, आता आपण गुढीपाडव्यानिमित्त हा शो करतोय. ओके, तर मला सांगा, बघा लवकर सांगायचं, ती टीम जिंकणार. माईक मध्ये सांगायचं. हा. गुढीपाडव्याच्या सॉरी, तो नंतर विचारते मी, पण गुढीपाडव्या रिलेट एखाद्या 5 गोष्टी सांगा.
सजवण्यासाठी लागणार पुरणपोळी. सजवण्यासाठी लागणाऱ्या साडी, गाठी, तो तांब्या, नंतर विड्याचे पानं, कडुलिंब. नंतर कडुलिंब, आणि नंतर कुंकू आणि हळद. सगळं रिपीट करतात ना तिथे हा, मी जिंकलो. ए, चल. एक मिनिट. बरं मी टायमर लावते देन 10 सेकंड मध्ये तुम्हाला 3 गोष्टी तरी सांगायच्या आहेत. या राऊंड 2. आता कोणाला आहे हा प्रश्न? तर पहिल्या राऊंड मध्ये अनिकेत आणि कियारा जिंकलेल्या आहेत, तर त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या. ठीक आहे. गुढीपाडव्याच्या आधी आणि नंतर येणारे 2 सण उत्सव सांगा. रंगपंचमी, होळी, गुढीपाडव्याच्या आधी, गुढीपाडव्यानंतर आता हे येईल काय, मी सांगू? नाही. आम्ही सांगू का? आम्ही सांगू शकतो? दिवाळी येईल, दसरा येईल नंतर. ठीक आहे, फारच खूपच रॉंग हा पण ठीक आहे ना. नाही रॉंग नाही, पण थोडंसं बरं होतं. तुमचा टाइम संपलेला आहे. आता मी टीम 2 कडे येते. छवी काहीच बोलत नाही आहेस तू. नाईस गाईज. अच्छा. सेम हा सेम क्वेश्चन. आधी रंगपंचमी, पण त्यांचं नाही कॉपी करायचं. अच्छा तुम्ही त्याच्या वेगळं आधी बोलायचं. संक्रांत, त्याच्या आधी संक्रांत. तुम्ही कन्फर्म करून नका सगळं. अच्छा त्याच्या आधी संक्रांत मग रंगपंचमी. नाही आम्ही उत्तर देतोय. त्याच्या आधी संक्रांत आणि नंतर गणपती. 2 2 सांगायचे त्याच्या, आणि त्यांनी सांगितलेलं नाही सांगू शकत. नाही अर्थात ना. ओके, तर एक संक्रांत. किती वेळ घेतला तुम्ही, हरलेला आहात. तुमचा टाइम संपला. ते रूल्सचा थोडा जरा प्रॉब्लेम झाला, पण आम्ही दोघी. ओके, सेकंड राऊंड. बरं ठीक आहे, मी तुमच्या सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारते, तुम्ही त्या नाही answer चालेल देता. का आता कसं आता चालेल? चालेल. आम्हाला माहिती नव्हतं सेम क्वेश्चनच विचारणार. बरं ठीक आहे, मी आता तुमच्याकडे येते. ओके, साकेत. छवी आणि साकेत, तुम्ही दोघांनी मिळून सांगायचं की गुढीपाडव्याला पुरुष जे काही परिधान करतात त्याच्यातले 2-3 नावं आम्हाला तुम्ही सांगा. कुर्ता पायजमा, फेटा, कद बिग बाळी, कद नेसतात, आणि उपरणं. कद आणि उपरण. हा तेच. नाईस 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 नाईस. 4 सेकंदामध्येच तुम्ही सांगितलं. प्रश्न. नाईस. हरकत नाही. नेक्स्ट प्रश्न तुमच्याकडे. हा ठीक आहे. नाईस. कोणत्याही 5 गोष्टी, गोड पदार्थ जे गुढीपाडव्याच्या दिवशी बनवले जातात. पुरणपोळी, श्रीखंड, श्रीखंड, गुलाबजामुन, जिलेबी, आणि रसगुल्ला नाही, शिरा. ठीक आहे. घरी गुलाबजामुन आणि रसगुल्ला कोण? रसगुल्ला बनवतात नाही, यार, शिरा. रसगुल्ला शिरा. बनवतात. हा पण प्रश्न आपल्याकडे पारंपरिक जे बनतं. प्रश्नामध्ये ट्विस्ट होता, घरी बनवण्यात हा येणारे मी असं पदार्थ. आधीच म्हणालेले की पण आपण ठीक आहे, आता त्यांनी बाहेरचे पण पण माझ्याही करते घरी. हा, रसगुल्ला गुलाबजामुन. करते. आई सगळ्यांचीच करते घरी. गुलाबजाम पण नाही, गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला मोस्टली पुरणपोळी खातो. पुरणपोळीच खातो ना. पुरणपोळी असते, श्रीखंड शिरा पुरी असते. श्रीखंड हा. बोललो, शिरा बोललो. दोन्ही टीमचं खूप अभिनंदन. सगळ्या भांडून म्हणून आम्ही बिन घेतोय आमचं. आम्ही जिंकून घेऊ सारं. चला. इम्प्लिमेंट होते. मला सांगा गुढीपाडव्याच्या, आता तुम्ही कोणी लगेच सांगू शकता, जो पहिला बोलेल तो सांगेल. गुढीपाडव्याच्या आधी सुरुवातीला काय करता? सकाळी उठल्यानंतर आधी काय करता? अंघोळ. ब्रश नाही, आपण ते काठीत अभ्यंगच नाही. नाईस नाईस. करेक्ट. साकेतचा अभ्यास खूप झालेला आहे. प्रश्नच नाही आता. त्याला नाहीतर कोणाला माहित असणार. त्याला नाहीतर कोणाला माहिती असणार. हो. ठीक आहे. बरं, Good आता boy. आपण गाण्यांची ऍक्टिव्हिटी घेऊया. ठीक येस आहे, येस. घे आता तुमच्याकडेच ठेव. इतक्यातच हार नाही, मानली. नाही, असं नको करू. फन. या फन. संबाटा बिंबाटा येऊ शकतो. अच्छा तुम्हाला येतात का संबंधाची गाणी? तुला चालेल का आम्ही कंप्लीट केली? नको, नको. ती करू शकतो आम्ही कंप्लीट. TRP कुठले कुठे जाईल? बरं स्टार्ट. मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई, मोगरा फुलवित, मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी नाईस जात. नाईस नाईस. दोन्ही टीम साठी इक्वली. काही संबंध नाही, हे बोललेच नाही. ए किरू बोलली ना. आवाज काढत बोलली असतो. मी. बोलली. आता मी जोरात बोलते. नाही, फक्त बोलायचं नाही, असं पण करायचं. ते गायचं पण आहे केलं का? आम्ही. बरं मला दिसलं. बरं ठीक आहे. कुठेच मावना हाती हाती बिघावना, बिघावना, ऐकत नाही येड्यावाने, असं कथावना. कंटिन्यू सपन बघत हे मन धावतया तुझ्याच माग, डोलतया तुझ्याच साठी, जाव जिथं कुठं तिथं नाव येई Nice, तुझंच nice. ओठीर. विचार, हे गाणं काय माहिती मला? माझी एंगेजमेंटची फिल्म ह्या गाण्यावर केली आहे. क्या बात आहे. क्या Nice. बात आहे. Lovely.
क्यू आवाजच नाही आला आता. नाही, मला आता ते नाही. येतच नव्हतं येऊ शकत नाही. येणार पण नाही. काय कॉन्फिडन्स आहे. या चला बरं नेक्स्ट. आता नेक्स्ट. उडता ही फिरू इन हवाओं में कहीं या मैं डूल जाऊं इन घटाओं में कहीं कह दूं आसमां और जमीन कहो यारो क्या करूं क्या नहीं टिंग टिंग पहला नशा पहला खुमार नया प्यार है नया इंतजार करूं मैं क्या अपना अरे ठीक आहे ना गाण्याची कॉम्पिटिशन. हो हो नाही नाही छान छान सगळ्यांचा प्रयत्न Very खूप nice. छान होता. Very nice. आता शेवटचं. हम्म. आता मला याची चाल नाही येणार फार पण बरं. आशा करते की तुम्हाला येईल. बरं. अवखळ वाऱ्याची झुळूक झाले अवखळ वाऱ्याची झुळूक झाले सावली घेऊन हळूच आले अनिकेत बोला. थोडीशी I know जिद्दी गाणं. थोडीशी हट्टी भिडते थेट मी भीती कुणाची ना मला जशी आहे तशी मी नसे काही दिखावा गजऱ्यात फुलांच्या जसा धागा असावा पडता वाकडी जरी कुणाची नजर देईन घराला सुखाचं कोंदण आलं जरी अडचणींचं वार मी जिंकून घेईन Wow. जिंकलो आम्ही जिंकलो. आता एकतर्फी जिंकलोय मी. हो हो नाही नाही, खरं याच्या हे बघ कसं आहे ना हा स्टुडिओला गेला होता का ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी. ठीक आहे आम्ही जे फक्त असे एपिसोड्स मध्ये थोडे थोडे पोर्शन्स ऐकले पण- आणि एक एक्सक्लुझिव्ह न्यूज पण देतो याचं मेल व्हर्जन पण तो गायलाय ओरिजिनल स्टुडिओमध्ये ऑफकोर्स त्याला गाणं येस पाहिजे येस अर्थात अर्थात. म्हणजे असं पण partiality- बाकी तसं म्हणायला गेलं तर आधीच्या गाण्यांमध्ये पण पण हो. त्यांनी हो, म्हणालच कारण हो, तो actually. सुंदर आम्ही गातो, म्हणालच तो सुंदर होतो, गातो. आधीच म्हणालो. त्यामुळे आमचा आवाज बेअर करण्यापेक्षा याचा आवाज बेअर करा. बापरे. नाही नाही तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार सगळ्यांना गाणं. काय? येस निवेदन भारी आहेत आपण. साकेत तर एखादं छान गाणं आता काय म्हणून लोक जाऊ दे. एवढं? नाही नाही ते एकत्र होतं ना काहीतरी सुंदर छान. या टायटल सॉन्ग गाणं. व्यतिरिक्त का कसलं याच्या व्यतिरिक्त बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम हम तुम कितने पास कितने दूर है चांद सितारे सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे मगर सच्चे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम. खूप सुंदर खूप सुंदर. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांसोबत खूप मजा आली खूप धमाल आली. आता आपण पुढे बाई आजी आल्यावर कंटिन्यू करू. Yes. ओके नाईस नाईस. आता आपण मगासपासून गमती जमती करतोय पण आता खरी धम्माल होणार आहे कारण भारतीताई अर्थात या सिरियल मधल्या बाई आजी आपल्या सोबत आहे. तर आता अटीतटीचा सामना होणार आहे कारण ही कॉम्पिटिशन आहे की कोण छान चित्र काढते आणि भारतीताई अर्थात जज असणार आहे तर तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. तर लेट्स स्टार्ट. मी आता तुम्हाला टॉपिक देते. ओके गुढीपाडवा. बरं. ए कोणी बघायचं नाही. ओके ओके बघायचं नाही हे तू पण बघायचं.
का? Five, four, three, two, one. Time up. Stop. मला आधीच माहिती आहे फुल कॉन्फिडन्स आहे बाई. छान कळलंय. तुम्हीच सांगा. आणि बॅकग्राऊंड बघा सगळं किती छान केले. घर काढले घराच्या बाहेर केले ते जाऊ दे त्याच्यावर लावले. धरा हातात असं. हे काय बाकी काय सगळं हे काय आहे? प्रेक्षकांनो बघा आम्ही जिंकलो. प्रेक्षकांनो Sorry. मध्ये काहीच नाही पण याच्या. जागा आहे मुलांना खेळण्यासाठी. प्रेक्षकांनो छान काढले. या घरातनं मग मुलं तुम्ही सांगा आता कोण जिंकले एकदा जाहीरपणे सांगा. आंब्यातून कापड बाहेर आमचा अनिकेत आणि कियारा हे दोघं जिंकलेले आहे. नाही का सांगते कारण त्यांनी फुल अख्खा पेपर वापरून वापर केला त्यांनी. नाही अख्खा पेपर वापरला आणि त्यात काहीतरी काढले. झाड काढलंय, सूर्य काढलाय, डोंगर काढलेत, एवढं पक्षी काढलेत आणि मग शिवाय कौलारू घर काढले. बघा असं- आणि ह्यांनी हे बघा हे झोपडी काढली आहे आणि ते नाही दोघांच्या गुढी वेगळ्या आहेत दोन. मला तर पहिलं वाटलं ही झेंडावंदन करते. हे बघ, अशी गुढी असते का कधी घरात ना जुडी येते. आमच्या इथे घराच्या बाहेर अशी प्रॉपर गुढी उभा अगं बाई आमच्या इथे म्हणजे ते कॉमन आहे ती कॉमन गुढी असते. गुढी पडा घरात असतो. विशिष्ट म्हणून स्टँड केलं तेव्हा घाबरलो होतो. ठीक आहे, ऐक ना, तिने हे ऐक ना. काढलं ना तेव्हा मी म्हणले ही बहुतेक झेंडावंदन करते आता. ऐक ना, म्हण ना, काँग्रेस म्हण हे ना. या तीन आहेत त्या गोड दोघांना. काढलं गोड काढलं. खूप सुंदर बालवाडीत असताना मी असं चित्र तुम्हा दोघांचं खूप खूप ती अभिनंदन. म्हणजे फोन कुठला तरी आपटला आहे ऍक्च्युली वाटते आपटलाय म्हणते घराने तो बाहेर उतरला सगळा गुढी. तिचं ठीक होतं तुमचं काय. घरावर गुढी नाही उभारली गुढीवर घर उभारलं त्यांनी. चटई टाकली चटई. मला तर सोलार वाटतं. सोलर पॅनल लावली. नाही पण खूप छान खूप मस्त अभिनंदन. मला ह्यातलं काहीच जमलं नव्हतं. म्हणून तुम्हाला जज ठेवलं. तरी मी म्हणत होते तू हे काढायला पाहिजे मला येतं ते ती साखरेची माळ असते ना मी नाही ना दिसत ती पण. तू साखरला आले पण अरे पण मग ते कलर असतो पण ना. तू गोड काढलं तू माझ्या टीम मध्ये नाही पण हा, नाही, पण हे खूप वेगळी सुंदर आहे. दिसतं. काढलंय. म्हणजे कलर जरी वेगळा तरी ती हायलाइट होते कळते. व्हेरी फक्त नाईस. हे जे असं काय केलंयस म्हणजे काय त्याला तेवढंच नाही. वाट दाखवली शेवटला वाट दाखवली शेवटला. वाट बट एका तू वाट आता. वा. नाही खूप छान. आता एक लास्ट भारतीताई थांबा तुमच्यासोबत बोलायचं थोडं तुमच्यासोबत सेपरेट गप्पा मारायच्यात एक 5 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या. हा पण आता या दोघांना मी मगाशीच विचारलं गाण्याबद्दल तर आता मी पुन्हा तुमच्यासमोर विचारतेय की गुढी पाडव्याला रिलेट होईल असं कोणतंही एक गाणं तुम्ही दोघांनी मिळून गायचं आणि तुम्ही दोघांनी. आणि गायचंय हो अरे बाई संबंध. काही आणि ते हा, त्यांच्याकडे नकोच. मिळणारच आहे. नाही त्यांच्यासमोर तर नकोच असं आजी काय आमच्या करायला. टीम मध्ये आहे, आजी गाणं. हा. नाही आजी कोणाच्याच टीम मध्ये नाही आहेत. आजी फक्त जज करणार. ऐक ना, आम्ही पूर्ण एक टीम आहोत आणि आम्ही एक टीम म्हणून एक गाणं गाणार आहोत. बरं चालेल आपल्याकडे पूर्ण टीम मिळून Okay. गाणं मी गाणार एक आहे. गुढी पडायची कडवा म्हणून Please. मला आता म्हणायचं नाही, आहे आधी तुम्ही सेपरेट अच्छा, नाही okay, ते हा. मी येणारच आहे ते हा, ऐकल्याशिवाय आम्ही ते गाणं जाणारच सापडलं नाही आहोत. मला. सापडलं ना तेच एक आहे. आपण टीम म्हणून पूर्ण एक गाणं गातोय. वी रिप्रेझेंट मी जिंकून घेईन सारं. कलर्स टीव्ही चा शो आहे आमचा आणि आम्ही आम्ही पूर्ण सगळेजण मिळून एक गाणं गाऊ. आणि गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आढी. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आढी. गेलं साला गेली आढी आता पाडवा तुम्ही येरावरी लोभ वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नववरसाचं देणं सोडा मनातली आढी. खूप छान सुंदर तुम्ही पण खूप छान प्रतिसाद दिला त्यांना. Thank you, येस thank येस you. टीम खूप मजा आली खूप धमाल आली
नक्कीच नंतर भेटू. थँक्यू. Please carry. तर अशी धमाल होतच राहणार आहे सेटवरची, सेलिब्रिटीज पार्टीची आणि सगळ्या गोष्टी. तर मनोरंजन विश्वातील नवनवीन गोष्टी बघण्यासाठी अभिजात मराठी फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा अभिजात मराठी फिल्मी. धन्यवाद.